नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. काय तुम्हाला माहीत आहे, पण दररोज नकळत अशा काही चुका करतो ज्या आपल्या आयुष्याची दोरी कापून टाकत आहेत. तुम्हाला वाटतं की तुमचं आयुष्य 100 वर्षाचं आहे, पण तुमचेच काही कर्म ते हळूहळू कमी करत आहेत. विचार करा, जर तुम्हाला आज कळलं की तुमचं आयुष्य तुम्ही स्वतःच कमी करत आहात, तर तुमच्या पायाखालची जमीन सरकणार नाही का? गरुड पुराणात भगवान विष्णूंनी अशा 5 भयंकर पापांबद्दल सांगितलं आहे, जे केल्याने माणसाचा मृत्यू अकाली होतो. व्हिडिओ फक्त माहिती नाही, तर तुमच्या जीवनाचं रक्षण करणारा एक अलार्म आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या घरात सतत आजारपण आहे, अडथळे येत आहेत, तर कदाचित तुम्ही या 5 पैकी एक पाप करत आहात. नीट ऐका, कारण मृत्यू कोणाला सांगून येत नाही, संकेत मात्र नक्की देतो. आजचा हा विषय तुमच्या आत्म्याला हलवून सोडेल. तर राहा, कारण हे सत्य पचवणं सोपं नाही. अनेक जण म्हणतात, आम्ही एवढी सेवा करतो, उपवास करतो, तरीही घरात सुख का नाही? का आमच्या कुटुंबातील तरुण माणसं सोडून जातात? का आयुष्य इतकं संघर्षाचं झालंय? मित्रांनो, याचं उत्तर आपल्या धर्मग्रंथात, विशेषतः गरुड पुराणात दडलं आहे. गरुड पुराण हे केवळ मृत्यूनंतर काय होतं सांगणारं शास्त्र नाही, तर जिवंत असताना कसं जगावं हे शिकवणारं शास्त्र आहे. यात यमराजांनी भगवान विष्णूंना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आहेत. आज आपण गरुड पुराणाच्या आधारे अशी 5 पापे पाहणार आहोत, जी माणसाचं आयुष्य अक्षरशः कुरतडून टाकतात. ही पापे आपल्याला इतकी सामान्य वाटतात की आपण ती रोज करतो, पण त्याचे परिणाम भयंकर असतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला यावर स्वामी समर्थांनी सांगितलेला एक असा उपाय सांगेन, जो तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करेल. प्रत्येक पॉइंट नीट समजून घ्या, कारण यात तुमचं आयुष्य वाढण्याचं रहस्य दडलं आहे. 1. अन्नाचा अपमान आणि अन्न देणाऱ्याचा तिरस्कार. गरुड पुराणात अन्नाला पूर्ण ब्रह्म मानलं आहे. अन्नाचा अपमान म्हणजे साक्षात अन्नपूर्णा मातेचा आणि विष्णूचा अपमान. हे लोक ताटात अन्न उष्ट टाकतात, जेवण चांगलं झालं नाही म्हणून ताट फेकून देतात किंवा अन्नाची नासाडी करतात. त्यांचं आयुष्य हळूहळू कमी होतं. तसेच जर तुमच्या दारी कोणी भुकेलेला आला आणि तुम्ही त्याला शिळं अन्न दिलं किंवा अपमान करून हकलून दिलं, तर त्या क्षणी तुमच्या आयुष्यातील काही दिवस कमी होतात. गरुड पुराण सांगतं की अन्नाचा प्रत्येक कण जो आपण वाया घालतो, तो भविष्यात आपल्या मृत्यूच्या वेळी आपल्याकडे हिशोब मागतो. अन्नम न निंदानम तद व्रतम. अन्नाची कधीही निंदा करू नये. एका मोठ्या शहरातील एक श्रीमंत कुटुंब होतं. घरात पैशाची चंगळ होती, पण त्या घरातील मुलं आणि मोठी माणसंही जेवताना ताटात खूप अन्न शिल्लक टाकायचे. आम्ही विकत घेतले, आम्हाला हवं तसं करू, असा अहंकार होता. त्या घरातील गृहिणी सांगत होती की त्यांच्याकडे रोज अर्धी भातली जेवण कचऱ्यात जात असे. हळूहळू त्या घरातील कर्त्या पुरुषाला असा आजार झाला की त्याला अन्नाचा एक घासही गिळता येईना. डॉक्टरांनी सर्व टेस्ट केल्या, पण रिपोर्ट नॉर्मल होते. तरीही त्याला अन्नाचा वास आला की उलट्या व्हायच्या. जेव्हा त्यांनी एका सिद्ध संताचा सल्ला घेतला, तेव्हा त्यांना कळलं की अन्न देवतेचा कोप झाला आहे. त्या दिवसापासून त्यांनी अन्नदान सुरू केलं. अन्नाचा कण कण जपला आणि आज ते कुटुंब पुन्हा सुखी आहे. मित्रांनो, विचार करा, आज कितीतरी लहान मुलं एका घासासाठी तडफडून उपाशी झोपतात आणि आपण ताटात अन्न फेकून देतो. अंगावर शहारे येतात ना हे ऐकून? अन्नाचा अपमान हा देहाचा अपमान आहे. रोज जेवणाआधी अन्नपूर्णा मातेचे स्मरण करा. ताटात हवं तितकंच घ्या. जेवणापूर्वी वदनी कवळ घेता. लोक म्हणा, दर गुरुवारी जमेल तसं अन्नदान करा. ब्रह्ममुहूर्तावर झोपून राहणे आणि सूर्यास्तानंतर झोपणे, निसर्गाच्या विरुद्ध वागणे हे सर्वात मोठं पाप आहे. गरुड पुराणानुसार ब्रह्ममुहूर्त ही देवाची वेळ आहे. काळात वातावरणात अमृत असतं. जो माणूस सूर्योदयानंतरही झोपून राहतो, त्याच्या शरीरातील चैतन्य नष्ट होताना आजार घर करतात. तसेच सूर्यास्ताच्या वेळी म्हणजेच संधी प्रकाशात झोपणे हे असुरी लक्षण मानलं जातं. यामुळे लक्ष्मी निघून जाते आणि यमराज आपली पकड घट्ट करतात. आजची तरुण पिढी रात्री 3 वाजेपर्यंत जागी असते आणि दुपारी 12 वाजेपर्यंत झोपते. हेच त्याच्या अकाली थकव्याचं आणि कमी आयुष्याचं कारण आहे. तुमची सकाळ जर देवाच्या स्मरणाने होत नसेल, तर
तुमचं आयुष्य अंधाराकडे चाललंय असं समजा. आळस हा माणसाचा शत्रू आहे, जो त्याला मृत्यूच्या जवळ नेतो. तुम्हालाही कधी आळसामुळे नुकसान झालंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. रोज सकाळी 5 वाजण्यापूर्वी उठा, कोमट पाणी प्या, किमान 108 वेळा स्वामी समर्थांचा जप करा. 3. वडीलधारी माणसं आणि गुरूंचा अपमान. आई वडील आणि गुरु हे पृथ्वीवरचे चालते बोलते देव आहेत. गरुड पुराण म्हणते की ज्या घरात आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू येतात त्या घराचा विनाश ठरलेला असतो. जो आपल्या आई वडिलांना उलट उत्तर देतो, त्यांना घराबाहेर काढतो, त्यांना वृद्धाश्रमात सोडतो किंवा त्यांचा अपमान करतो, त्याचं पुण्य शून्य होतं. यमराज अशा व्यक्तीची आयुष्याची दोरी लवकर ओढतात, कारण त्यांनी पृथ्वीवरच्या ब्रह्म विष्णू महेशाचा अपमान केलेला असतो. गुरुची निंदा करणे हे तर महापाप आहे, ज्याचं प्रायश्चित्त गरुड पुराणात नाही. मातृदेवो भव, पितृदेवो भव. आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. मित्रांनो, आई वडिलांच्या डोळ्यातील पाणी हे आपल्या विनाशाचं कारण बनू शकतं. विचार करा, ज्या हातांनी तुम्हाला चालायला शिकवलं त्याच हातांना आज तुमच्या आधारांची गरज आहे. आजच जाऊन त्यांच्या चरणांना स्पर्श करा, कदाचित तेच तुमचं आयुष्य वाढवतील. उपाय: रोज सकाळी उठल्यावर आई वडिलांच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार करा. महिन्यातील एकदा त्यांच्या जेवण द्या किंवा त्यांना फिरायला न्या. 4. परस्त्री किंवा परपुरुषावर वाईट नजर टाकणे हे सर्वात भयंकर पाप मानलं जातं. गरुड पुराणानुसार जो पुरुष परस्त्रीला कामुक नजरेने पाहतो किंवा जी स्त्री दुसऱ्याच्या संसारात विष घालवते त्यांना नरकात तप्त लोह मिठीत घ्यावे लागते. या जन्मात अशा लोकांचे शरीर अकाली पोखरले जातं. त्यांना गुप्त रोग किंवा असे आजार होतात जे समाजाला सांगता येत नाही. चरित्रहीन वागण्यामुळे माणसाची ओज शक्ती नष्ट होते आणि तो लवकर वृद्ध होतो, मृत्यू पावतो. जसे कर्म कराल तसे फळ मिळेल. कोणाच्याही लेकी सुनेकडे वाकड्या नजरेने पाहू नका. सर्व माऊलीच्या नजरेने पहा. चरित्र हा माणसाचा खरा दागिना आहे. तो एकदा डागळला की आयुष्य संपायला वेळ लागत नाही. तुम्हाला काय वाटतं? चरित्र शुद्ध असणं गरजेचं नाही का? उपाय: मनात वाईट विचार आले की लगेच श्री स्वामी समर्थ जप करा. आई बहिणीच्या नजरेने जगाकडे पहा. 5. मुक्या प्राण्यांना त्रास देणे आणि मांसाहार. गरुड पुराणात प्राण्यांनाही आत्म्याचा भाग मानला आहे. विनाकारण प्राण्यांना मारणे, त्यांना दगड मारणे, उपाशी ठेवणे किंवा जिभेच्या चवीसाठी त्यांची हत्या करणे यामुळे मनुष्याला नरक यातना तर भोगाव्या लागतातच, पण या जन्मात त्यांचं आयुष्यही कमी होतं. जो दुसऱ्याचा जीव घेतो त्यांचा जीव घेण्याचा अधिकार यमराजाला मिळतो. ज्या घरात गायीचा छळ होतो तिथे लक्ष्मी कधीही टिकत नाही. उपाय: गायीला घास देणे, कुत्र्याला भाकरी देणे हे आयुष्याची दोरी वाढवणारे उपाय आहेत. प्राण्यांना वाचा नसते, पण त्यांचं दुःख देवाला कळतं. जेव्हा एखादा मुका प्राणी डोळ्यात पाणी आणतो तेव्हा त्याचा शाप सरळ तुमच्या आयुष्यावर पडतो. उपाय: दररोज पक्ष्यांना धान्य आणि प्राण्यांना पाणी द्या. शक्य असल्यास मांसाहार सोडा. 6. खोटं बोलणे आणि कोणाचे तरी हक्क हिरावून घेणे. गरुड पुराण सांगतं की असत्य हे विषासारखं आहे. जो माणूस खोट्या साक्षी देतो, दुसऱ्याची जमीन बळकवतो किंवा कोणाची तरी मेहनत चोरतो त्यांचं आयुष्य अग्नीसारखं जळतं. फसवणूक करून मिळवलेला पैसा तुमच्या आयुष्याचे दिवस कापतो. कोणाच्या तरी पोटावर पाय देऊन तुम्ही जर श्रीमंत झाला असाल तर तो पैसा तुमच्या मुलांच्याही कामी येत नाही. मित्रांनो, आज आपण आपल्या आयुष्याचं रक्षण करणारे हे 5 महान नियम पाहिले. हे गरुड पुराणाचे सत्य विसरू नका. 1. अन्नाचा पूर्ण आदर करा. ताटात उष्ट टाकू नका. 2. ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची सवय लावा. आळस झटका. 3. आई वडील आणि गुरूंची सेवा करा. त्यांचा आशीर्वाद हेच तुमचं रक्षण कवच आहे. 4. चरित्र शुद्ध ठेवा. वाईट नजरेपासून दूर राहा. 5. मुक्या प्राण्यांवर दया करा. त्यांना अन्न पाणी द्या. आणि हे 5 नियम पाळा आणि मग बघा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार होतो. तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील आणि तुम्हाला दीर्घायुष्य मिळेल. धन्यवाद.